हाय हॅलो तुम्हा सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत. तर बघा आम्ही सकाळी सकाळी चहा पाणी केलं आहे आणि म्हटलं लवकर मग घरातलं क्लिनिंग करावं, कारण आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ना 14 एप्रिलसाठी. तर म्हणलं घर असं क्लीन केलं आहे मग छान वाटतं, तर म्हणून म्हणलं चला आज क्लिनिंग करावा. तर फुल दिवस तर माझं घर स्वच्छ करण्यातच गेलं. तर मी तुम्हाला पुढे दाखवते आम्ही कसं क्लीन केले. तर खूप सुंदर असं झालंय. घराची क्लिनिंग चालू झाली आणि लाडूला दीदीला पैसे सापडायला लागलेत हाय ना. हे किती सापडले पैसे? तर बघा किती सारी धूळ बसली. तर म्हणलं आता एकदाच क्लीन करून घ्यावा. हसबंड आहेत घरी, तर बघा ते कसे क्लीन करतात एकदम स्वच्छ. तर एकदम स्वच्छ क्लीन झाल्या मग तुम्हाला दाखवेल त्यांची मेहनत. हा चला चला चला. हा बघा किती राडा पडलाय घरामध्ये. चला आता आम्ही घर क्लीन करून घेतो. वड 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 अजून वड. लाडू तुझा मित्र दिसला होता जुरळ, तुमच्या दोघांचा मित्र. आता हे बेड काढल्या तुमच्या दोघांचे मित्र खूप येणार आहेत बघ आता. लाडूचे मित्र हे काय सापडलं तुझं? पैसे तर लय मोठे सापडले आम्हाला. लाडूचे पैसे दाखव. पैसे लय सापडायले लाडूला घर क्लिनिंग करताना. अजून खाता मधलं पण राहिलंय ना. आता लाडूचा गल्लाच भरतोय है ना. बाबा बाबा अजून बेड काढायचा आहे. त्याच्यावरून ते बिघाडचं वरच काढायचंय. चला लाड्या तुझा मित्र बघ येऊन. लाडू बघा लाडू, लाडूचा मित्र. लाडू हे तुझा मित्र. ते 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 पायापाशी ते 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 मग तो खरं ना तिथंच आहे. चांगलं झालाय. तर बघा आत्ताशी अर्ध घर केलंय. एवढं इतका कचरा निघलाय, अजून खूप सारा बाकी. इथून एवढं मोठा नको. तर बघा आमचा हॉल असा क्लीन झालाय. थोडंफार क्लीन करून घेतले. आता फरशी पुसते आणि इथं बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हे सगळे स्वच्छ केले आणि हसबंडनी त्यांना असं फुलांचा हार होता घरात असं सजवलंय फुलांच्या ह्याने. तर खूप सुंदर वाटायला लागले. तर स्वच्छ केलंय त्यांचं पण. तर बघा आता हॉलची क्लिनिंग तुम्ही बघितली असेल. तर फरशी पुसायची राहिली होती. तर आता मी किचनची क्लिनिंग करते. तर रॅक तर खूपच घाण झालं, म्हणजे खूप दिवस झालं त्याला पुसलंच नव्हतं. आणि सर्व भांडे पण घासले मी. तर खूप स्वच्छ केलं. पूर्ण दिवसच मला गेला क्लिनिंग करण्यामध्ये.
तर बघू शकता आता रॅकची पण क्लिनिंग पूर्ण झाली. तर मी खूप स्वच्छ केलंय. तर पुसून हे घेतलं आणि आता त्याला भांडे लावायचे. तर बघा इथं आपलं रॅक स्वच्छ करून झाले. ते मी सर्व भांडी क्लीन केलेत आणि व्यवस्थित लावलेत आणि डब्बे पण घासून घेतलेत आणि त्याच्यामधले पुढे आहे पीठ वगैरे असतं ना, तर ते काढून ठेवलेत. आणि इकडचं पण रॅक मी स्वच्छ केले, बरोबर लावले डब्बे. हे असं खूप छान वाटतं स्वच्छ केल्यावर. भांडे पण घासून घेतले, सर्व स्वच्छ क्लीन केलं आणि किचन वाटा पण क्लीन केला, भांडे वगैरे सर्व घासून घेतले. आणि ह्या पुढे आहेत डब्यातल्या, म्हणजे मिठाचा, पिठाचे, डाळीचे. तर हे सगळे मी काढून ठेवले आणि डब्बे मग वाळले की त्याच्यामध्ये भरते. तर बघा कसं वाटायला माझं किचन क्लिनिंग. तर खालची फरशी आता पुसूनची राहिली तर मी क्लीन करते, झाडू मारते आणि आता मी फरशी पुसून घेते. तर बघा असं केले आम्ही, घर क्लीन झाले सगळं. बेड खालचं पण काढलं होतं, त्याच्यावर बेडशीट टाकायचंय. आणि इकडे बघा लाडूचं लगेच खेळायचं चाललंय. तर क्लीन झाले, असं छान वाटायले, मोकळं मोकळं. आणि इथं असं केलंय, इथं पण सजवलंय. आणि किचन मध्ये इथं असं क्लीन केले, सगळे भांडे घासून ठेवले, फरशी पण केली, फ्रीज पण पुसून ठेवले. आणि इकडे बघा किचन वाटा पण पाणी तापत ठेवले आंघोळ करायला. आणि इकडे हे रॅक असं क्लीन केले. तर चला, माझं घर आता क्लीन करून झाले. तर आता मी बाकीचे काम आवरते. तर पूर्ण दिवस माझा ह्याच्यामध्येच गेला. तर बघा बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाची मूर्ती किती सुंदर अशी वाटते. चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तोपर्यंत भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि जयंतीचं